नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जुलै 2026 आज दुपारचे अपडेट आपण देतोय. खरं तर अपडेट देण्याची वेळ आता आणलेली आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्यामुळं त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही चालू केला आहे. त्यातच उजनीतून जो विसर्ग कालच्यापेक्षा थोडासा घटला होता, तोही विसर्ग वाढायला लागला आहे. त्याचबरोबर नीरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि उजनी धरणाची टक्केवारी चांगली वधारताना दिसते. दुपारची आकडेवारी बघितली तर उजनी धरणाची एकूण पाणीसाठा हा 96.15 TMC 97.1 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 33.85 TMC आणि टक्केवारी ही सकाळीपेक्षा 2% उजनी धरण वाढलेलं आहे. म्हणजे 62.26% एवढं उजनी धरण गेलेलं आहे. आता दौंडचा विसर्ग बघितला तर सकाळी 31,293 होता. आता सध्याला तो 32,317 झाला आहे आणि त्यामध्ये वाढ होताना दिसते. कारण बंडगाडच्या विसर्गामध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. तो सध्याला 22,055 क्युसेक एवढा आहे. आणि नीरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली, वाढवण्यास सुरुवात झालेली आहे. दुपारपर्यंत 23,000 क्युसेक असणारा विसर्ग थोडासा कमी करून तो 15,011 क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे. आणि वरच्या धरणाची आकडेवारी जी बघितली आणि तिथला पाऊस बघितला तर त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. कारण सध्याला आता भामा आसखेडमधून 2926 क्युसेक्स, वडिवलीमधून 5,773 क्युसेक्स, घोडमधून 6,000 क्युसेक्स, परत चस्कामानमधून 2460 क्युसेक्स आणि कासारसाईमधून 300 क्युसेक्स, मुळशीमधून 8,100 क्युसेक आणि खडकवासल्यातून 4,708 क्युसेक्स, चस्कामानमधून 24,600 क्युसेकचा विसर्ग आहे. माझ्याकडून थोडीशी चूक झाली, तर तो विसर्ग 24,600 क्युसेकचा विसर्ग मोठा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. म्हणजेच या धरणातला सगळा टोटल विसर्ग एकत्र केला तर तो 52,407 क्युसेकचा विसर्ग सध्याला एकत्रित होतोय. बंडगार्डनच्या दिशेनं आणि दौंडच्या दिशेने येतोय. त्यामुळं उजनीत येणारा दौंडचा विसर्ग आता इथून पुढे वाढण्यास सुरुवात होणार आहे. कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये भामा आसखेडमध्ये 41 मिलीमीटर, वडिवलीमध्ये 61 मिलीमीटर, आंध्रामध्ये 23 मिलीमीटर, पावनामध्ये 84 मिलीमीटर, कासारसाईमध्ये 29, मुळशीमध्ये 245 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि टेमघरमध्ये 177, वरसगावमध्ये 103, पानशेतमध्ये 108 आणि खडकवासला 29 आणि नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 104 मिलीमीटर आणि नीरा वीर धरणाच्या क्षेत्रामध्ये जवळपास 40 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. बाकीच्या धरणात थोडासा पाऊस कमी आहे, पण जी मोठे आकडे आहेत ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं नीरा नदीतही पाणी आता वाढत जाणार आहे. भीमेत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होणार आहे आणि उजनी धरण सकाळी म्हणल्याप्रमाणे उजनी धरण लवकरच भरेल आणि कदाचित उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर येईल. आणि नीरा नदीमधून तर पाणी चालू झालेलं आहेच, त्यामध्ये वाढ होऊ शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.